नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. काही वेळेला असे होते की आपल्या मनामध्ये काहीतरी विचार किंवा चिंता चालू असतात आणि जेव्हा आपण स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसतो तेव्हा ते विचार हळूहळू थांबतात. आपल्याला खूप हलके आणि मोकळे वाटू लागते. महाराजांच्या फोटोसमोर बसल्यानंतर जो एक अलौकिक शांततेचा अनुभव येतो तो निव्वळ योगायोग नसून स्वामींनी दिलेला सर्वात मोठा संकेत आणि त्यांची प्रचिती आहे. अनेक भक्त जेव्हा मंदिरात मठात जातात तेव्हा त्यांना एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा जाणवते. स्वामींसमोर शांतता जाणवण्यासाठी आपल्याला काही मंत्र म्हणण्याची किंवा खूप काही बोलायची गरज नसते. फक्त त्यांच्या समोर बसल्याने आपले मन जे शांत होते तोच त्यांचा सर्वात मोठा आशीर्वाद असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींच्या फोटोसमोर बसल्यानंतर जी शांतता मिळते तो कशाचा संकेत असतो. शांतता हा स्वामींच्या उपस्थितीचा पुरावाच आहे. स्वामींना ब्रह्मांड नायक मानले जाते. जेव्हा आपण त्यांच्या फोटोसमोर बसतो तेव्हा आपण एका उच्च ऊर्जेच्या संपर्कामध्ये येतो. आपल्या मनामध्ये हजारो विचारांचे काहूर माजलेले असते. चिंता, भीती, राग, ईर्ष्या, ताणतणाव. पण स्वामींच्या समोर स्थिर बसल्यावर हे विचारांचे चक्र हळूहळू थांबते. ही शांतता तेव्हाच मिळते जेव्हा स्वामी आपल्याकडे त्या कृपादृष्टीने पाहतात. जेव्हा गुरु आपल्या शिष्यांकडे कृपादृष्टीने बघतात तेव्हा शब्दांची गरजच उरत नाही. केवळ शांततेतूनच संवाद साधला जातो. स्वामींच्या फोटोसमोर बसणे म्हणजे साक्षात परब्रह्माच्या ऊर्जेच्या संपर्कात येणेच आहे. स्वामींच्या दिव्य वलयातून सातत्याने सकारात्मक लहरी बाहेर पडत असतात. जेव्हा आपण त्यांच्यासमोर स्थिर बसतो तेव्हा आपल्या शरीरातील आणि मनातील भीती, चिंता, मत्सर, नैराश्य यांसारखी नकारात्मक ऊर्जा स्वामींच्या तेजापुढे टिकूच शकत नाही. स्वामींचे करारी पण वात्सल्यपूर्ण डोळे आपल्याकडे बघतात तेव्हा मनातील विचारांचे वादळ शमते. स्वामींसमोर बसल्याने मनातील वाईट विचार जळून भस्म होतात. ही प्रक्रिया एखाद्या एनर्जी क्लिनिंगसारखीच असते. त्यामुळेच आपल्याला हलकेपणा आणि नवीन ऊर्जेचा अनुभव येतो. जेव्हा मनातील विचार थांबतात आणि शांतता मिळते तेव्हा ही शांतता संकेत असतो की स्वामींनी आपले ओझे स्वतःवर घेतलेले आहे. स्वामींचे अभयवचन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ एक वाक्य नसून एक अनुभूती आहे. जेव्हा आपण संकटात असतो आणि स्वामींच्या फोटोसमोर बसतो तेव्हा आपल्याला अचानक असे वाटते की सगळे ठीक होईल. आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शब्दांमध्ये मिळत नाही, पण मनातील भीती अचानक गायब होते. तिच्या जागी शांतता येते आणि हा शांततेचा संकेतच आपल्याला सांगतो की बाळा, काळजी करू नकोस, मी सांभाळून घेईन. जेव्हा आपण स्वामींना शरण जातो आणि शांत बसून राहतो तेव्हा आपल्यातला मीपणा संपतो. आपले मन मोकळे होते. स्वामींना आपले प्रश्न आधीच माहिती असतात, त्यामुळे शब्दांची गरज उरत नाही. या शांततेमध्ये आपल्याला अचानक असे वाटते की स्वामींच्या फोटोतील डोळे बोलत आहेत किंवा ते आपल्याकडे बघून हसत आहेत. हा एक मनातून मनाशी साधलेला संवाद आहे. जेव्हा आपले मन शांत असते तेव्हाच आपल्याला स्वामींचे हे प्रेमळ संकेत आणि उत्तरे स्पष्टपणे जाणवू लागतात. जेव्हा स्वामींसमोर बसल्यावर मनाला वेगळ्याच प्रकारची शांतता मिळते तेव्हा हा चित्तशुद्धीचा संकेत असतो. जर आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर बसल्यावर खूप वेळ तिथून उठावेसे वाटत नसेल तर तो आपल्या चित्तशुद्धीचा मोठा संकेत आहे. जगाच्या गोंधळातून मिळणारी ही विश्रांती स्वामींनी आपल्याला दिलेली भेटच असते. ज्याला ही शांतता गवसली त्याला जगातील कोणत्याही संकटाची भीती उरत नाही. स्वामींसमोर बसल्यावर मिळणारा आनंद आणि मनाचा हलकेपणाच लक्षण असते की आपल्यातली नकारात्मकता आता नष्ट होत आहे. स्वामींसमोर बसल्यावर जी मनाला शांतता मिळते ती कोणालाही जाणवू शकते, पण त्यासाठी श्रद्धा आणि वेळ महत्त्वाचा आहे. जर आपले मन संशयाने भरलेले असेल किंवा आपण खूप घाईमध्ये असू तर ही शांतता जाणवत नाही. स्वामींसमोरून उठल्यानंतर आपल्याला एक वेगळाच उत्साह जाणवतो. आपले जे प्रश्न आधी डोंगराएवढे मोठे वाटत होते ते आता छोटे वाटू लागतात. हा शांततेचा संकेत आपल्या बुद्धीला योग्य दिशा देतो. आपल्याला अचानक सुचू लागते की पुढे काय करायचे आहे. ही स्वामींची खरी कृपा असते. स्वामींच्या फोटोसमोर बसल्यानंतर मिळणारी शांतता ही त्यांच्या दिव्य अस्तित्वाची सर्वात मोठी प्रचिती आहे. जेव्हा आपण त्यांच्यासमोर स्थिर बसतो तेव्हा आपल्या मनातील विचारांची धावपळ आपोआप थांबते. या शांततेचा अर्थ असाच आहे की स्वामींनी आपल्या मनातील भीती आणि अस्वस्थता काढून घेतलेली आहे. ही अनुभूती आपल्याला एक प्रकारची सुरक्षितता आणि मानसिक बळ देते. ज्या वेळेला आपल्याला स्वामींसमोर बसून खूप हलके आणि प्रसन्न वाटते तेव्हा समजावे की स्वामींनी आपली सेवा स्वीकारली आहे, आपल्या समस्यांचे ओझे उचललेले आहे आणि ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. अनेकांना वाटते की मी शांत बसलो म्हणूनच शांतता आली, पण असे नाही. जर फक्त बसण्याने शांतता आली असते
तर प्रत्येक जागी ती मिळाली असती. स्वामींसमोरची शांतता खास असते, कारण ती स्वामींच्या उपस्थितीमुळे येते. ती मनावर प्रयत्न करून येत नाही, ती आपोआप उतरते. स्वामींसमोर बसल्याने मनाला मिळणारी शांतता का महत्त्वाची आहे? कारण ज्या भक्ताचे मन शांत झाले, तो चुकीचा निर्णय घेत नाही, तो घाबरत नाही, तुटत नाही. स्वामी चमत्कार करून परिस्थिती बदलण्याआधी भक्ताची मानसिक अवस्था बदलतात आणि ही बदललेली अवस्था म्हणजेच मनाची शांतता असते. या भावनेतून स्वामी आपल्याला हेच सांगत असतात की आपण एकटे नाही, वेळ आली की मार्ग दिसेल, आपल्यावर त्यांची नजर आहे. ही भावना शब्दात म्हणता येत नाही, पण अनुभवता येते आणि अनुभव आला म्हणजे स्वामींचा संकेत मिळाला. पण आजच्या काळामध्ये स्वामींचा हा संकेत दुर्लक्षित होतो, कारण आज आपण मोठ्या गोष्टी शोधतो आणि लहान सूक्ष्म अनुभवांकडे दुर्लक्ष करतो. पण स्वामी नेहमी सूक्ष्म स्वरूपामध्ये काम करत असतात. ते मोठे वादळ थांबवण्याआधी आपले मन शांत करतात. म्हणूनच लक्षात ठेवा की स्वामींच्या फोटोसमोर बसल्यावर जर आपले मन शांत झाले तर तो योगायोग नसतो, तो संदेश आहे, आश्वासन आहे आणि तो स्वामींचा वरदहस्त आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतले की स्वामींच्या फोटोसमोर बसल्यावर मनाला जी शांतता मिळते तो कशाचा संकेत असतो. तुम्हाला असा शांततेचा अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.